लोह आणि कॅल्शियमने भरपूर असलेले हे लिंबाचं चटपटीत लोणचं फक्त खूप छान चटपटीत लागतं, चव छान लागते म्हणून करायचं नाही, तर ते शरीराला खूप सारे फायदे देऊन जाणार आहे. अगदी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, चयापचय क्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्याचबरोबर खूप सारे खनिजांचा अगदी भरपूर स्रोत असलेले हे लिंबाचं लोणचं आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करा. खूप छान असं तयार होतं, जास्त वेळ लागत नाही, घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतं. आणि अशाच आरोग्यदायी भरपूर हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अमेझिंग चवीचं आज आपण चटपटीत लिंबाचं गोड लोणचं तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी 4 लिंबू घेतलेले आहे. लिंबू छान पिकलेली असावी, पातळ सालीची लिंबू घ्या. लिंबू छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ नॅपकिनने कोरडी देखील केलेली असावी. आता या ठिकाणी ही लिंबू छान अशी कट करून घ्यायची. तुम्हाला फक्त हे लिंबूचं लोणचं करण्याचं सांगणार नाही, तर लिंबूचं लोणचं वर्षभर छान असं टिकावं यासाठीच्या देखील सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका. पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे लोणचं करण्यासाठी वापरावयाची सर्व भांडी स्वच्छ आणि कोरडी असावी. त्यानंतर अशा पद्धतीने छान आपण या लिंबूच्या फोडी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत. छोट्या छोट्या आकारामध्ये कट करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामधील ज्या बिया असतात त्या पूर्णपणे आपल्याला काढणं सोपं जातं. लिंबूची जर बी या लोणच्यामध्ये गेली तर लोणच्याला त्या बियाचा कडवटपणा उतरतो, त्यामुळे त्यातील बिया सर्व व्यवस्थित अशा काढता याव्या यासाठी अगदी छोट्या छोट्या आकाराच्या छान अशा फोडी करून घेतल्या म्हणजेच आपल्याला त्यामधील सर्व बिया काढणं खूप सोपं जातं, त्यामध्ये बी राहत नाही. अशा पद्धतीने सर्व लिंबू छान असे कट करून त्यामधील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. हे पहा, अशाच पद्धतीने राहिलेली सर्व लिंबू मी कट करून घेणार आहे आणि त्यामधील सर्व बिया देखील आपण काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण हे जे लिंबूचं लोणचं करत आहोत ते साधारणतः 1 वाटी भरून होईल या प्रमाणामध्ये करत आहोत. अगदी मागच्या आठवड्यामध्ये आपण लिंबू मिरचीचं तिखट लोणचं देखील कसं करायचं ते पाहिलेलं आहे. ती जर रेसिपी पाहिली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वरील आय बटनवर क्लिक करून तुम्हाला ती पाहता येईल किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील मिळणार आहे. सर्व लिंबू छान अशी कट करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेली आहे 1 चमचा हळद, साधारणतः अगदी लहान आकाराचा 1.5 चमचा एवढं मीठ. त्यानंतर छान असं आपण हे मिक्स करायचं. हे पहा, अशा पद्धतीने जेवढं जास्त छान असं मिक्स करून